आम्ही आलो होतो आज सकाळी सकाळी तुळशीची कुंडी घ्यायसाठी। तर ही बघा किती छान आहे। त्यानंतर आम्ही इथे खूप सारे दगडाचे देवी देवता पण बघितले आहे। त्यानंतर सर्व बघून आणि तुळशी फिक्स करून आम्ही आलो होतो घरी आणि मोदक केले। मस्तपैकी कुरकुरीत मोदक इथे आम्ही केले आहेत। हे बघा मोदक आमची तयारी पण झाले। त्यानंतर भाजी करायची म्हणून मी घेतली शेपूची भाजी, ती कट केली आणि घेतली कढईत टाकले तेल, त्यात टाकली मोहरी आणि जिरे। एका भांड्यामध्ये पाणी घेऊन ही शेपूची भाजी स्वच्छ अशी 2 वेळा धुवून घेतली। त्यानंतर मिरची अशी बारीक कट केली आणि लसूण पण असा मी बारीक कट केला आणि कोथिंबीर पण मी छान अशी चिरून घेतली। कढईमध्ये टाकली मी लसूण आणि मिरची, छान अशी होऊ दिलं। त्यानंतर मी टाकलं त्यामध्ये हळद आणि डायरेक्ट मी त्यामध्ये टाकली शेपूची भाजी। शेपूची भाजी मी परतून घेतली आणि त्यानंतर मी टाकली त्यामध्ये मुगाची डाळ। भाजी घेतली मस्त परतून आणि ही टिफिनला पण तुम्ही देऊ शकता आणि तुम्ही ट्रॅव्हलिंगला कुठे गेले तेव्हा पण ही भाजी तुम्ही नेऊ शकता। यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकले आणि आपली भाजी रेडी आहे। आणि नंतर मी घेतला कांदा आणि तो घेतला कापून। पातळ भाजी काय करायची म्हणून मी घेतलं तुरीची डाळ आणि ती स्वच्छ धुवून घेतली आणि ती लावली डायरेक्ट कुकरला 2-3 शिट्ट्या काढून घेतल्या। आरतीची तयारी करायची आहे म्हणून हार पण बनवून घेतला आणि त्यानंतर पूजेची तयारी सुद्धा केली आहे। तिकडे कढईमध्ये तेल टाकलं आणि त्यात टाकली मोहरी आणि कांदा, त्यानंतर टोमॅटो टाकून छान असं होऊ दिलं। मग टाकली मिरची पावडर, हळद पहिलेच तुरीच्या डाळीमध्ये टाकल्यामुळे मी कढईमध्ये ती टाकली नाही। कढईमध्ये ती डाळ टाकून असं फोडणीचं वरण आपण करून घेतलं आहे। तूर डाळचे वरण बघितल्यावर भात लावायची इच्छा झाली म्हणून मग मी घेतले तांदूळ आणि स्वच्छ धुवून घेतले आणि भातही लावून दिला। नंतर आम्ही श्री गणेशांची आरती पण करून घेतली। आजचं जेवण मी एन्जॉय करते। तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर मला कमेंट नक्की करा। थँक्यू।